सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रील स्टार नारू, विशाल आणि भाल्या या तिघांनी मालेगाव इथल्या 3 वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला होता। या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह मजकूर असून तो गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणारा असल्याचं शहापूर पोलिसांच्या निदर्शनाला आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली। पोलिसांनी या तिघांना पोलीस ठाण्यात बोलवून कठोर समज देत अशा प्रकारचे हिंसाचाराला प्रवृत्त करणारे व्हिडिओ प्रसारित करू नयेत असा इशारा दिला। पोलीस ठाण्यात समज मिळाल्यानंतर तिघांनी त्वरित सार्वजनिक माफी मागितली आणि प्रसारित केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करून माफी मागितलेला स्वतंत्र व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात तणाव किंवा हिंसाचार वाढेल असं कोणतेही कंटेंट प्रसारित होऊ नये अशी मागणी होतीये। विशेष म्हणजे या 3 युवकांनी यापूर्वीही अशाच प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते। त्यावेळीही कोल्हापूर पोलिसांनी त्यांना समज देऊन पुढील काळात अशी चूक पुन्हा करू नये असा स्पष्ट इशारा दिला होता। मात्र तरीही तिघांनी पुन्हा अशाच प्रकारची गंभीर चूक केल्यानं पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियावरून प्रसिद्धीसाठी चुकीचे, भडकाऊ आणि संवेदनशील प्रकरण यावर आधारलेला कंटेंट तयार करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं पोलीस यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे। मालेगावमधल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाही या प्रकरणातून युवकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीनं वापर करावा आणि कायद्याचं उल्लंघन करणारं कोणतंही कृत्य टाळावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। नमस्कार मित्रांनो, नाशिकच्या मालेगावमध्ये जो 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाला होता, तर त्या संदर्भात आम्ही एक व्हिडिओ केला होता। तर तो व्हिडिओ करण्यामागं आमचा दुसरा कोणताही हेतू नव्हता, फक्त भावनेच्या दृष्टीनं आम्ही तो व्हिडिओ केला होता। पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा संदेश जात होता, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे। आणि कोल्हापूर पोलिसांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून चांगली समज दिली आहे आणि यापुढे आम्ही काय तसलं व्हिडिओ करणार नाही। तर आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद।